प्लास्टर करण्याची आणि टाईल लावण्याची प्रक्रिया. प्लास्टरिंग आणि टायलिंग हे बांधकाम क्षेत्राचे महत्त्वाचे भाग आहेत. प्लास्टरिंगमुळे भिंती आणि छताला गुळगुळीत पृष्ठभाग मिळतो, तर टाईल जमीन आणि भिंती यांना सौंदर्य देते. आधी आपण प्लास्टर करण्यासाठी आणि टाईल लावण्यासाठी लागणारी आवश्यक सामग्री जाणून घेऊया. वाळू, 1.18 मिलीमीटर छिद्र असलेली चाळणी, पाणी, 33 ग्रेडचे सिमेंट, टाईल, व्हाईट सिमेंट इत्यादी. प्लास्टरचे काम सुरू करण्यापूर्वी चाळणीच्या मदतीने वाळू चाळून घ्या. जर त्यात मातीचे प्रमाण जास्त असेल तर स्वच्छ पाण्याने ती व्यवस्थित धुवा. वाळू चाळणीसाठी फक्त 1.18 मिलीमीटर छिद्र असलेली चाळणी वापरा. प्लास्टरिंगसाठी फक्त पिण्याचे पाणी वापरा. प्लास्टरसाठी 33 ग्रेडचे सिमेंट वापरा. प्लास्टर करण्यासाठी आणि टाईल लावण्यासाठी आवश्यक साधने: ओळंबा म्हणजेच प्लंबॉब, मोठी थापी, छोटी थापी, लाईन दोरी, ट्राय स्क्वेअर म्हणजे गुनिया, मेजरमेंट टेप, स्पिरिट लेवल, ट्यूब लेवल, बॉटम पट्टी, लाकडी रंदा, स्टील पत्रा, स्पंज, पाण्याची टाकी, टोपले, फावडे, छिन्नी हतोडी, प्लास्टिक मग, GI बादली, गेज बॉक्स किंवा मेजरमेंट बॉक्स, झाडू, कॉटन म्हणजेच सुती कापड, टाईल कटर मशीन. आता आपण प्लास्टरिंगची प्रक्रिया पाहूया. कामाची जागा पूर्णपणे स्वच्छ करा. जर प्लास्टरिंगच्या पृष्ठभागावर काही बाहेर निघालेले भाग असतील तर ते काळजीपूर्वक समतल करा. भिंतीवरील विटा किंवा दगडांमधील जॉईंट भरलेला नसेल तर तो 20 मिलीमीटर खोलीपर्यंत खरडून घ्या. पृष्ठभाग पाण्याने स्वच्छ धुवा. प्लास्टरिंग करण्यापूर्वी भिंत, कॉलम आणि बीम असल्यास त्यांना बळकट करण्यासाठी चिकन मेश जाळी लावा. प्लास्टरच्या आवश्यक जाडीचा अचूक अंदाज लावला जाऊ शकतो. त्यामुळे प्लास्टर सुरू करण्याच्या आदल्या दिवशी प्लास्टरचा एक लहान नमुना म्हणजेच पॅच तयार करणे आवश्यक आहे. पहिली स्टेप, प्लास्टर पॅच तयार करण्यासाठी घट्ट मसाला तयार करा. दुसरी स्टेप, आधी भिंतीच्या तळाशी जमिनीपासून 1 फूट आणि भिंतीच्या वरच्या बाजूला 1 फूट मेजरमेंट टेपसह 20 मिलीमीटर प्लास्टर पॅच तयार करा. तिसरी स्टेप, त्याचप्रमाणे भिंतीच्या दुसऱ्या टोकाला जमिनीपासून 1 फूट आणि भिंतीच्या वरच्या भागापासून 1 फूट मेजरमेंट टेपसह 20 मिलीमीटर प्लास्टरचा पॅच तयार करा. चौथी स्टेप, भिंतीची लांबी जास्त असेल तर लाईन दोरी लावा. प्रत्येक 1.5 मीटरवर प्लास्टर पॅच बनवा. पाचवी स्टेप, वरचा प्लास्टर पॅच बनवण्यासाठी खालच्या प्लास्टर पॅचचा आधार घेऊन प्लम बॉबच्या मदतीने प्लास्टर पॅच बनवा आणि मधल्या तिरक्या म्हणजेच हॉरिझॉन्टल आणि सरळ म्हणजेच व्हर्टिकल प्लास्टर पॅचला लाईन दोरीच्या मदतीने 1.5 मीटरचे अंतर घेऊन बनवा. यासाठी 1:4 म्हणजेच 1 भाग सिमेंट आणि 4 भाग वाळू मसाल्याचे प्रमाण तयार करा. वाळू आणि सिमेंट मिसळण्यासाठी गेज बॉक्स किंवा मेजरमेंट बॉक्स वापरा. गेज बॉक्स किंवा मेजरमेंट बॉक्स हे एक मोजमाप साधन आहे जे योग्य प्रमाणात सामग्री मिसळण्यास मदत करते. याचा वापर करून तुम्ही सिमेंट आणि वाळू 1:4 या गुणोत्तराने मोजू शकता, जेणेकरून मिश्रण योग्यरित्या तयार केले जाईल. फावड्याच्या मदतीने वाळू आणि सिमेंट 2-3 वेळा चांगले मिसळा. अर्ध्या तासाच्या कामासाठी तुम्हाला जेवढा मसाला हवा तेवढा तयार करा. स्टेप 1, प्लास्टर सुरू करण्यापूर्वी सिमेंटचे द्रावण तयार करा आणि ते एका टोपल्यात घ्या. थापीच्या मदतीने ते भिंतीवर मारा, जेणेकरून सिमेंटचा मसाला भिंतीला चांगल्या प्रकारे चिकटेल. स्टेप 2, थापीच्या मदतीने मसाल्याचा पहिला 16 मिलीमीटर थर भिंतीवर लावा. स्टेप 3, पुढे बॉटम पट्टीच्या मदतीने
प्लास्टर पॅचच्या आधारे मसाला समतल करा. स्टेप 4. दुसरा 4 मिलीमीटरचा थर मारून किंवा लावून लाकडाच्या मदतीने प्लास्टर गुळगुळीत करा. स्टेप 5. गुळगुळीतपणा वाढवण्यासाठी पत्र्याचा वापर करा. स्टेप 6. एकदा प्लास्टर पूर्ण झाल्यावर प्लम बॉब आणि लाईन दोरीने ते तपासा. प्लास्टरची एकरूपता सर्वत्र सारखीच असावी आणि प्लास्टरमध्ये लहान लहान छिद्रे नसावी. स्टेप 7. प्लास्टर पूर्ण झाल्यानंतर किमान 20 ते 24 तास ते पूर्णपणे कोरडे होईपर्यंत त्याला स्पर्श करू नका किंवा पाणी देऊ नका. स्टेप 8. सुकल्यानंतर 7 ते 10 दिवस प्लास्टरला पाणी देणे आवश्यक आहे. प्लास्टर तयार झाल्यावर सर्व स्वच्छ करा आणि सर्व साहित्य पाण्याने धुवून घ्या. प्लास्टर पूर्ण झाल्यानंतर टाइल लावण्यापूर्वी प्लास्टर रफ करा, जेणेकरून टाइल प्लास्टरला घट्ट धरून ठेवेल. आता आपण टाइल लावण्याची प्रक्रिया पाहू. कामाची जागा पूर्णपणे स्वच्छ करा. टाइल किमान 3 तास पाण्यात भिजवून ठेवा. टाइलच्या मागील बाजूस नेहमी खालच्या वरच्या दिशेत बाण असतो हे लक्षात घेऊन टाइल लावली पाहिजे. टाइलचे माप 8x12 इंच ठेवा. वॉल टाइल लावण्यापूर्वी भिंतीवर पाणी मारा, जेणेकरून भिंतीवर सिमेंट आणि मसाल्याचे पाणी शोषले जाणार नाही. टाइल लावताना बाणाचे टोक वरच्या दिशेने असले पाहिजे. टाइल लावण्यासाठी मार्किंग करा. स्टेप 1. ज्या भिंतीवर टाइल लावायची आहे त्या खाली, म्हणजेच जिथून टाइल लावायला सुरुवात करायची आहे तिथली जमीन समतल करा. स्टेप 2. सिमेंटची पेस्ट तयार करताना टोपल्यात पाणी घाला आणि त्यात सिमेंट घाला. स्टेप 3. टाइलला चिकटवण्यासाठी सिमेंटची पेस्ट बनवा. स्टेप 4. टाइल लावण्याची सुरुवात भिंतीच्या कोपऱ्यापासून ट्राय स्क्वेअर किंवा गुण्या लावून केली पाहिजे. स्टेप 5. जिथपर्यंत टाइल लावायची आहे तिच्या वरच्या कोपऱ्यात टाइलचा एक लहान तुकडा लाईन दोरीसह योग्य प्रकारे बसवावा, जेणेकरून खालच्या टाइलला लाईन दोरीच्या मदतीने जोडता येईल. स्टेप 6. टाइल लावताना थापीच्या मदतीने टाइलच्या वर मसाला लावा, जेणेकरून टाइलवर मॅलेट किंवा लाकडी हतोडीने मारल्यानंतर मसाला पूर्णपणे भरेल आणि टाइल पोकळ राहणार नाहीत. स्टेप 7. वरच्या प्लास्टर पॅच वरून खालची टाइल सरळ उभ्या रेषेत म्हणजेच ओळंब्यामध्ये आली पाहिजे. स्टेप 8. स्पिरिट लेवलने टाइलची लेवल तपासा. स्टेप 9. लाईन दोरीच्या मदतीने मधली टाइल रेषा जोडा. स्टेप 10. दुसरा थर लावताना जिथे कटिंग येते त्याच्या विरुद्ध कोपऱ्यातून टाइल लावायला सुरुवात करा. स्टेप 11. जेव्हा टाइल लावली जाते तेव्हा डायगोनल किंवा तिरक्या रेषा तपासा. जर टाइल पहिल्या टाइलच्या दोन्ही कोपऱ्यांना बरोबर मॅच करत असेल तर वरची टाइल योग्य आहे. स्टेप 12. टाइलला लाईन दोरीने अधूनमधून तपासत राहा. स्टेप 13. टाइल लाकडी हतोडीने ठोकून नीट बसवावी. स्टेप 14. बाहेर निघालेला मसाला किंवा सिमेंटचे पाणी सुती कापडाने पुसून टाका. स्टेप 15. टाइलची कटिंग शेवटी लावावी. टाइल कटिंगसाठी टाइलच्या तळाशी मार्किंग करा. हे मार्किंग काळजीपूर्वक करा. स्टेप 16. मशीनवर जास्त भार टाकू नका. टाइल कापताना टाइलवर पाणी ओतून कटिंग करा. स्टेप 17. काम पूर्ण झाल्यानंतर 2 टाइलच्या दरम्यान पांढरे सिमेंट भरा. स्टेप 18. सुती कापडाने संपूर्ण टाइल स्वच्छ पुसून टाका. सारांश: आज या व्हिडिओमधून काही महत्त्वाची माहिती मिळाली आहे. बांधकाम क्षेत्रात प्लास्टर करण्याची आणि टाइल लावण्याची प्रक्रिया, प्लास्टरिंगसाठी आवश्यक असलेले साहित्य आणि ते करण्यासाठी योग्य प्रक्रिया, टाइल लावण्यासाठी आवश्यक साधने. आता तुम्हाला एक प्रश्न: प्लास्टर करताना आणि टाइल लावताना विशेषतः काय विचारात घेतले पाहिजे जेणेकरून कामाची गुणवत्ता चांगली असेल आणि परिणाम अधिक टिकाऊ असेल?